सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आणि आज 5वी माळ आहे, आज हिरवा रंग आहे, त्याच्यामुळे ही साडी थोडीशी वेअर केली। हिरवा रंग याच्यात थोडा थोडा आणि घट तुम्हाला दाखवते। तुमचे घट उगून आले, तुमचे पण उगून आले असं घट आहे ना। आणि आज तुळशीची माळ घातली मी। महिषासुर सेनेचा शिशु तो अधिपती, करी शस्त्रावस्त्र्या तो चामर सैनिकासवे। 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ, 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महा हनु। तीक्ष्ण रोम असी लोमा, 5 कोटी रथींसवे, रथी 60 लक्ष सवे, स्वामी बाष्काल तो लढे। गाजास्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित, 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे। सहस्रोत्ते महादैत्यस ससेन वाहनातून, वाहने सहस्त्र कोटी महिषासुर त्यासवे। ससेन करी युद्धाशी हत्ती, रथ ह्यातून तोमर भिंतीपाल, शक्ती फरसा खडग मुसळ, पट्टी शादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खड। वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर, घेरली देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ। उठले दैत्य ते काही, देवीशी शक्ती हानिती, फेकती पाश ते काही, मारिती खडग कोणी ते। उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या, क्रोधावली महादेवी दैत्य शास्त्रज्ञ तोडीते। तोडी ही थकली नाही, मुख म्लान नसे जरा, शास्त्राज्ञ मारी दैत्यास्ती, स्थाविती ऋषी देवता। वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा, रणात असुरा मारी विचरे भय सोडणी। निश्वास सोडता देवी सहस्रोगण तत्क्षणी, सहस्त्र होऊनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी। फरसा भिंती पालाने खडग पट्टीत घेऊन। दांड्या खेळायला जायचंय ना, त्याच्यामुळे थोडं फार रेडी झाले मी। आता थोडं थांबून सुरू होणार आहे। रात्री पण 12 वाजेपर्यंत खेळलो आम्ही। देवी सप्तशती स्तोत्र ना मी घरी 2दा वाचले, म्हणजे जे शक्य होईल ते मी वाचते। एकदम 13 पूर्ण कंप्लीट होत नाही, मी 5-6 कंप्लीट करते, मग दुसऱ्या दिवशी राहिलेले 7-8 कंप्लीट करते। म्हणजे 8वा 9वा छोटा आहे, पण बाकीचे थोडे मोठाले आहे। आणि शब्दरचना पण संस्कृतमध्ये, त्यामुळं थोडा वेळ लागतो। आणि संध्याकाळी स्वयंपाकाचा वेळ ते जे 6व्या याच्यामध्ये, 6व्या की 5व्या, हां 6व्यामध्ये जो मी वाचलेला आहे ना तो 6वा हे। त्याच्यात सगळे दैत्य आहे ना देवीवर असे झपेटून पडले होते देवीला हे करण्यासाठी, पण देवी थोडीशी थकली नाही, थोडाही चेहरा की नाराज म्हणजे थकवा किंवा ग्लानी तिच्या चेहऱ्यावर आली नाही असं त्यात सांगितलेलं आहे। आणि तिने इतकं सगळ्या दैत्यांना हे केलं ना की रक्ताची तिथं नदी वाहत होती, म्हणजे असा त्यात उल्लेख केलेला आहे। हो, त्यासाठी तर हे काहीतरी म्हणजे असं देवीचं युद्ध संपल्यानंतर आहे ना 9 दिवस म्हणजे देवीला असं विश्राम भेटावा, आणि त्यासाठीच मला वाटतं ना नवरात्र महोत्सव हा निघालेला आहे। पण रावणाचं दसऱ्याच्या दिवशी जाळण्याचं काय कनेक्शन आहे मला एवढं क्लिअर माहित नाही बरं। आता ऐकले असं एखाद्या वेळेस, पण एवढं काही लक्षात नाही येते माझ्या। चला 6वी माळ आहे आणि आज जत्रेत जायचं होतं मला, पण सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे ना, तर पाऊस बंदच होत नाहीये सुरूच आहे सारखा। आणि निसर्गाने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे बघा की त्याच्या पुढं कोणीच नाही म्हणून। कारण माग हैदराबादमध्ये जे जंगल उद्ध्वस्त केलं होतं, निसर्गाला आपण हानी केली माणसाने, मनुष्याने, तर निसर्ग पण मनुष्याची हानी करतो हे निसर्गाने आता आपल्याला दाखवून दिलेले आहे। कारण निसर्गाची छेडछाड म्हणजे तो आपण निसर्गाशी कनेक्टेड, तो नक्कीच आपल्याला त्रास देणार। आज साऱ्या सकाळचा पाऊस चालू आहे ना, आणि मला तर वाटतं ते बरोबरच आहे की नाही भाजीला काहीच नाही, आता टोमॅटोची चटणी केली याच्यात, कणिक मळलाय आणि ती आली त्यांच्यासाठी माझ्यासाठी तर चहा। दिवसभराचा पाऊस चालू आहे, भाजीला दुसरं काहीच नाही, आता टोमॅटोची चटणी केली लय खायचं जीवार येतं सुक्या भाज्या संध्याकाळी।
वरण करावं तर म्हणलं कालच केलं, बेसन पीठ संपलं होतं. काय तू म्हणलं असते डबल, रात्रीच वरण केलं, मग आता डबल. जान दो खाओ. बहुत अच्छी बनाई मैंने चटनी, बहुत सारे प्याज डाले, बहुत सारे मसाले डाले जो आपको पसंद है. पता आहे ना, 7वी माळ आहे ना, तर आज मी घातली आहे लवंगाची माळ. आणि इथं मला जायचंय ओटी भरायला, त्यासाठी यात मिरच्या, कांद्या आणि याच्यात मीठ घ्यायचे. इथं पुऱ्या वगैरे बनवून ठेवल्या, त्यामुळं ओटा थोडा मेसी दिसन तुम्हाला. इथं शिरा बनवून ठेवला आणि भाजी राहिली अजून बनवायची, आल्यावर बनवते. पीठ घेतलंय. इकडे बाई, जेवून झाल्यावर ध्यान आलं म्हणलं व्हिडिओ घेतलाच नाही. चला पडद्या वगैरे भरून आलो. घरी आल्यावर सवासनी देखील जेव घातल्या. झालं आता म्हटलं 9व्या दिवशी लय गडबड होती आणि मुली जेवत सुद्धा नाही 9व्या दिवशी, कारण सगळ्यांच्याच इथं सवासनी असत्या, त्याच्यामुळे आजच घातल्या मी. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.